हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट रेशो बघणार आहोत. समोर तुम्हाला स्क्रीनवर एक बॅलन्स शीट दिसते आणि त्याच्या आधारावर म्हणजे त्या बॅलन्स शीटमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्या आधारावर आपल्याला बॅलन्स शीट रेशो कॅल्क्युलेट करायचे आहे. त्यातला जो पहिला रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितला आहे तो आहे करंट रेशो. सेकंड नंबरला सांगितलं आहे क्विक रेशो. थर्ड नंबरला सांगितलं आहे प्रोप्रायटरी रेशो. त्यानंतर फोर्थ नंबरला सांगितलं आहे स्टॉक टू वर्किंग कॅपिटल रेशो. फिफ्थ नंबरला सांगितलं आहे कॅपिटल गिअरिंग रेशो. अँड लास्ट जो 6 नंबरला आपल्याला सांगितलेला आहे तो आहे डेब्ट इक्विटी रेशो. ओके, मग त्याआधी काय करायचं तर तुम्हाला जी बॅलन्स शीट दिलेली आहे ओके, ती बॅलन्स शीट व्हर्टिकल बॅलन्स शीटमध्ये काय करायची, कन्वर्ट करायची आहे आपल्याला. ओके, मग पहिल्यांदा आधी मी बॅलन्स शीटचे असेट अँड लायबिलिटी साईडला जे आयटम दिलेले आहेत ते वाचते, जेणेकरून ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ते आयटम हे व्हर्टिकल बॅलन्स शीटमध्ये कोणत्या हेडखाली घ्यायचे आहेत. ओके, मग आता पहिल्यांदा लायबिलिटी साईड वाचते. लायबिलिटी साईडला पहिला आयटम दिला आहे इक्विटी शेअर कॅपिटल 1 लाख. ॲज अ पहिला बॅलन्स शीटचा जो पहिला भाग आहे सोर्सेस ऑफ फंड, त्याच्या अंडर येणारा पहिला आयटम शेअर होल्डर फंड, त्याच्या अंडर येणारा पहिला आयटम शेअर कॅपिटल, त्याच्या अंडर आपण दाखवणार इक्विटी शेअर कॅपिटल 1 लाख. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 50,000. ते सुद्धा शेअर कॅपिटलच्या अंडरच दिसणार ॲज अ 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 50,000. ओके, त्यानंतर पुढचा जो आयटम आहे 8% डिबेंचर ॲज अ लोन फंड म्हणून सेक्युअर लोनच्या अंडर आपण दाखवणार 8% डिबेंचर 50,000. नेक्स्ट लाईनला दिला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिझर्व्ह अँड सरप्लसच्या अंडर येणार ॲज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. नेक्स्ट आहे क्रेडिटर्स, करंट लायबिलिटी म्हणून ट्रीट करायची 20,000. बिल्स पेएबल करंट लायबिलिटी म्हणून ट्रीट करायची 25,000. आता क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या करंट लायबिलिटी आहेत आणि दोन्ही ह्या क्विक करंट लायबिलिटी आहेत. ओके, त्यानंतर आता असेट साईड बघा. असेट साईडला पहिला आयटम दिला आहे तो आहे फिक्स असेट 1,80,000. ह्याचा जो फिक्स असेट आहे आपल्याला माहीत आहे की व्हर्टिकल बॅलन्स शीटचा जो सेकंड पार्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ फंड, त्याच्या अंडर येणारा पहिला आयटम आहे फिक्स असेट. ओके, मग आता इथे त्यांनी डायरेक्टली अमाऊंट दिली आहे, त्यामुळे ॲप्लिकेशन ऑफ फंडच्या अंडर पहिला आयटम ए भाग ॲज अ फिक्स असेट म्हणून ती अमाऊंट डायरेक्टली आपण थर्ड कॉलममध्ये घेणार आहोत 1,80,000. त्यानंतर स्टॉक दिलेला आहे करंट असेट म्हणून येते, परंतु ती घेताना नॉन क्विक करंट असेट म्हणून घेणार आहोत. डेटर क्विक करंट असेट, बिल्स रिसिवेबल क्विक करंट असेट, बँक क्विक करंट असेट. ओके, आय होप लक्षात आलं असेल. आता ही व्हर्टिकल कन्व्हर्शन काय करायचं आहे आपल्याला ह्या बॅलन्स शीटचं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे त्यांनी 6 रेशो सांगितले जे बॅलन्स शीटशी रिलेटेड आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, इथे मी व्हर्टिकल कन्व्हर्शन ऑलरेडी करून घेतलेलं आहे. बघा तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसणार आहे. जी बॅलन्स शीट आहे त्याचा पहिला जो भाग सोर्सेस ऑफ फंड, त्यातला पहिला आयटम शेअर होल्डर फंड, त्याच्या अंडर शेअर कॅपिटल दिसतं आहे आपलं, रिझर्व्ह अँड सरप्लस दिसतं आहे. फिक्टिशियस असेटचा कोणताही आयटम नसल्यामुळे तुम्ही नील दाखवला आहे. टोटल शेअर होल्डर फंड आपला ह्या प्रॉब्लेमचा आहे 1,70,000. बी भाग लोन फंड, लोन फंडचा एकच आयटम होता 8% डिबेंचर, तो मी सेक्युअर लोन म्हणून घेतलेला आहे 50,000. अनसेक्युअर लोन नील दिसतं आहे, त्यामुळे टोटल लोन फंड 50,000. टोटल फंड म्हणजेच सोर्सेस ऑफ फंडच्या ए आणि बीची टोटल किती दिसते 2,20,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट भाग व्हर्टिकल बॅलन्स शीटचा जो सेकंड पार्ट त्याला आपण म्हणतो ॲप्लिकेशन ऑफ फंड, त्याच्या अंडर येणारा पहिला आयटम बघितला आपण फिक्स असेट डायरेक्टली दिला आहे, त्यामुळे ते डायरेक्टली अमाऊंट मी सेकंड कॉलमला घेतलेले आहे. ओके, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ह्या प्रॉब्लेममध्ये काही नसल्यामुळे मी त्याला नील म्हटलं आहे. त्यानंतर वर्किंग कॅपिटल, त्याच्या अंडर येणारा पहिला आयटम करंट असेट, करंट असेटच्या अंडर येणारा पहिला आयटम क्विक करंट असेट, त्याच्या अंडर डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि बँक घेतला आहे. नॉन क्विक करंटचा एकच आयटम होता तो म्हणजे स्टॉक. टोटल करंट असेट आपली आली आहे 85,000. ओके, त्यानंतर सेकंड भाग करंट लायबिलिटी, त्याच्या अंडर क्विक करंट लायबिलिटी म्हणून दिलेल्या दोन्ही लायबिलिटी ट्रीट केल्या आहेत
ॲज अ क्रेडिटर आणि बिल्स पेएबल. टोटल करंट लायबिलिटी, कारण नॉन क्विक करंट लायबिलिटी नील आहे त्यामुळे टोटल करंट लायबिलिटी किती येते 45,000. ओके, मग 85,000मधून 45,000 मायनस केल्यानंतर आपल्याला मिळतं नेट वर्किंग कॅपिटल जे किती आहे 40,000. ओके, त्यानंतर टोटल फंड म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ फंडच्या अंडर येणारा ए, बी आणि सी या तिन्ही भागांची टोटल केली. ए भाग 1,80,000, बी भाग नील आहे आणि सी भाग म्हणजेच नेट वर्किंग कॅपिटल 40,000. 1,80,000 प्लस 40,000 टोटल किती येते 2,20,000. ओके, आता ह्या व्हर्टिकल बॅलन्स शीट कन्व्हर्शनच्या आधारावर आपण काय करणार आहोत, बॅलन्स शीट रेशो काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. ओके, मग आता पहिला जो आपल्याला रेशो सांगितला तो कोणता सांगितला आहे, करंट रेशो. करंट रेशोचं सूत्र काय आहे, तर करंट असेट डिवाइड करंट लायबिलिटी. बरोबर आहे बघा, करंट रेशोचं सूत्र काय आहे, करंट असेट डिवाइड करंट लायबिलिटी. म्हणजे इथे टोटल करंट असेट घ्यायची आणि टोटल करंट लायबिलिटी घ्यायची आहे. व्हर्टिकल कन्व्हर्शन केल्याचा एक फायदा काय आहे, तर आपल्याला ज्या बॅलन्स शीट रेशोसाठी लागणाऱ्या ज्या अमाऊंट आहेत त्या आपल्याला काय मिळणार, डायरेक्टली मिळणार आहेत. बरोबर, मग आता करंट असेट किती आहे प्रॉब्लेममध्ये, टोटल करंट असेट किती येते 85,000 आणि टोटल करंट लायबिलिटी किती येते 45,000. ओके, ती फक्त आपण सूत्रामध्ये टाकणार आहोत. बघा, फर्स्ट रेशो करंट रेशो, सूत्र आहे काय, करंट असेट डिवाइड करंट लायबिलिटीज. 85,000 डिवाइड 45,000 डिवायडेशन केल्यानंतर जे उत्तर येणार ते तुमचं करंट रेशोचा आन्सर 1.89. ओके, त्यानंतर सेकंड रेशो आपल्याला सांगितलं आहे क्विक रेशो. क्विक रेशोचं सूत्र काय आहे, क्विक असेट डिवाइड क्विक लायबिलिटी. आता व्हर्टिकल कन्व्हर्शनमध्ये आपण क्विक आणि नॉन क्विक सेपरेट केल्यामुळे ह्यासुद्धा अमाऊंट आपल्याला काय मिळणार, डायरेक्टली प्रॉब्लेममध्ये मिळणार. क्विक असेट किती आहे बघूया, क्विक करंट असेट किती येते टोटल 60,000 आणि क्विक करंट लायबिलिटीची टोटल किती येते 45,000. हीच अमाऊंट फक्त आपण काय करणार इथे सूत्रामध्ये घालणार आहोत. क्विक असेट 60,000 डिवाइड क्विक लायबिलिटी 45,000 डिवायडेशन करून आन्सर किती येतं आहे 1.33. ओके, हे प्युअर रेशो आहेत त्यामुळे त्यांना कोणतेही साईन येणार नाही आहे. ओके, त्यानंतर तिसरा रेशो कोणता आपल्याला सांगितला आहे प्रॉब्लेममध्ये, प्रोप्रायटरी रेशो. त्याचं सूत्र काय आहे, तर प्रोप्रायटर फंड डिवाइड टोटल असेट इंटू 100. प्रोप्रायटर फंड म्हणजेच आपला कोणता, तर शेअर होल्डर फंड. मग आपला जो व्हर्टिकल बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये आपण चेक करणार टोटल शेअर होल्डर फंडची अमाऊंट किती आहे 1,70,000. ती आपण इथे घेणार आहोत ॲज अ प्रोप्रायटर रेशोच्या इथे प्रोप्रायटर फंड म्हणून 1,70,000. आणि टोटल असेट म्हणजे काय, तर फिक्स असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस करंट असेट. फिक्स असेट आहे 1,80,000, इन्व्हेस्टमेंट नाही आहे त्यामुळे तिथे आपण नील म्हणणार. करंट असेट म्हणजे टोटल करंट असेट जी आपण पहिल्या रेशोला घेतली आहे 85,000 ती तिथे येणार ॲडमध्ये. 1,80,000 प्लस 85,000 टोटल किती येते 2,65,000. ती आपण ह्या रेशोमध्ये घेणार 2,65,000 इंटू 100. ओके, मग आता हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला अमाऊंट किती मिळते 64.15 आणि त्याला आपण पर्सेंटेज साईन देतोय बिकॉज काय आहे ह्या रेशोला इंटू 100 आहे. ओके, त्यानंतर आता पुढचा रेशो कोणता सांगितला आहे बघा, पुढचा रेशो कुठला सांगितला आहे आपल्याला, स्टॉक टू वर्किंग कॅपिटल रेशो. ओके, मग स्टॉक टू वर्किंग कॅपिटल रेशोचं सूत्र काय आहे, तर क्लोजिंग स्टॉक डिवाइड वर्किंग कॅपिटल इंटू 100. क्लोजिंग स्टॉक आपल्याला माहीत आहे की बॅलन्स शीटला जे बॅलन्सेस असतात ते सगळे क्लोजिंग बॅलन्सेस असतात. त्यामुळे बॅलन्स शीटला जो स्टॉक म्हणून जी अमाऊंट आहे ती कोणती अमाऊंट आहे, तर क्लोजिंग स्टॉकची जी किती दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये बघा, स्टॉक 25,000. ओके, मग ती आपण ह्या सूत्रामध्ये घेणार आहोत क्लोजिंग स्टॉक 25,000 डिवाइड वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, नेट वर्किंग कॅपिटल. नेट वर्किंग कॅपिटल किती आलं आहे बघा, नेट वर्किंग कॅपिटल किती आलं आहे आपलं
40,000 ते इथे सूत्रामध्ये घेणार. नेट वर्किंग कॅपिटल 40,000 आणि कॅल्क्युलेशन करणार 25,000 डिवाइड 40,000 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून किती आन्सर येतं आहे 62.5%. ह्यालासुद्धा पर्सेंटेज साईन येणार आन्सरला, कारण ह्या सूत्रामध्ये इंटू 100 आहे. ओके. त्यानंतर आता पुढचा रेशो, पुढचा कोणता सांगितला आहे कॅपिटल गिअरिंग रेशो. खूप इम्पॉर्टंट आहे हा रेशो, कारण मोस्टली विचारला जातो. मग कॅपिटल गिअरिंग रेशोचं सूत्र काय आहे तर फिक्स इंटरेस्ट ऑर डिव्हिडंड बेअरिंग सिक्युरिटी डिवाइड इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस मायनस फिक्टिशियस असेट. आता फिक्स इंटरेस्ट और डिव्हिडंड बेअरिंग सिक्युरिटीमध्ये कोणते आयटम येतात तर मोस्टली फिक्स इंटरेस्टचे आयटम हे तुमचे लोन फंडचे जे आयटम असतात ते, आणि फिक्स डिव्हिडंड हे ऑलवेज जे प्रेफरन्स शेअर कॅपिटल असतात ते ह्या हेडखाली येतात, कारण प्रेफरन्स शेअरवरचा जो डिव्हिडंडचा रेट असतो तो काय असतो फिक्स असतो. ओके. मग आता इथे मी 1 लाख अमाऊंट घेतली ॲज अ फिक्स इंटरेस्ट और डिव्हिडंड पेअरिंग सिक्युरिटी. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसतं आहे मी काय केलं आहे 50,000 प्लस 50,000 हे कोणते आहेत तर 50,000 हे प्रेफरन्स शेअर कॅपिटलचे आहेत आणि दुसरे जे 50,000 मी ॲडमध्ये घेतले आहेत ते आहे डिबेंचरचे. ओके. हो, तर आपण चेक करूया. हे बघा 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 50,000 आणि लोन फंड ज्याच्यावर फिक्स इंटरेस्टचा जो आयटम आहे जो लोन फंडमध्ये मिळतो आहे आपल्याला 8% डिबेंचर 50,000. ओके. मग हे 50,000 आणि प्रेफरन्स शेअरचे 50,000 मिळून किती झाले आहेत सूत्रामध्ये जी मी अमाऊंट घेतली आहे फिक्स इंटरेस्ट और डिव्हिडंड बेअरिंग सिक्युरिटीची 1 लाख. ओके. नेक्स्ट लाईनला म्हटलं आहे इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस मायनस फिक्टिशियस असेट. आता इक्विटी शेअर कॅपिटल आपलं प्रॉब्लेममध्ये किती आहे इक्विटी शेअर कॅपिटल आहे 1 लाख. रिझर्व अँड सरप्लस किती आहे एकच आयटम आहे किती आहे 20,000 लेस फिक्टिशियस असेट नील आहे. मग 1 लाख प्लस 20,000 म्हणजे किती होतात 1,20,000 ते मी इथे सूत्रामध्ये घेतलेले आहेत. ओके. कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येतं ते किती आहे 0.83. ह्याला कोणतेही साईन नाही आहे. ओके. आणि आता बघणार आहोत तो म्हणजे लास्ट बॅलन्स शीटचा रेशो जो कोणता आहे डेब्ट इक्विटी रेशो. सूत्र काय आहे त्याचं लॉंग टर्म डेब्ट डिवाइड प्रोप्रायटर फंड. आता लॉंग टर्म डेब्ट म्हणजेच लोन फंडमध्ये येणारे ॲटम जे किती आहेत 50,000 कोणते आहेत डिबेंचर 50,000 आणि डिवाइड प्रोप्रायटर फंड म्हणजेच आपला शेअर होल्डर फंड जो आपण मागच्या एका सूत्रासाठी यूज केलेलं कोणतं आहे बघा प्रोप्रायटर फंड. प्रोप्रायटर रेशोमध्ये आपण घेतलं आहे 1,70,000 तेच इथे दिसणार आहे प्रोप्रायटर फंड म्हणजेच टोटल शेअर होल्डर फंड 1,70,000. ओके. 50,000 डिवाइड 1,70,000 कॅल्क्युलेशन करून किती आन्सर येत आहे 0.29. ओके. एवढे काय आहेत आपले हे रेशो सोपे आहेत. फक्त जर रेशो कॅल्क्युलेशन करताना तुमच्या लक्षात येईल की जर व्हर्टिकल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट जर तुम्हाला व्यवस्थित पाठ असेल किंवा लक्षात राहिलं असेल कोणता आयटम कोणत्या हेडखाली घ्यायचा तर हे आणि रेशोची जर फॉर्म्युले म्हणजे सूत्र आपण म्हणतो ती जर पाठ असतील तर तुम्ही इझिली काय करू शकता रेशो ॲनालिसिसचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ओके. मग नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे म्हणजेच इन्कम स्टेटमेंटवरचे रेशो बघणार आहोत. ओके. चालेल मग थँक्यू.